नाज़रीन आदाब, एवन टीवी में आप तमाम का खैर मकदम है। रैचूर शहर के आरआर कॉलोनी में कल रात एक सांप देखा गया। इस सांप को पकड़ने के लिए वहां के साकिनान ने स्नेक सेवर अफसर को फ़ोन किया तो उन्होंने उन साकिनान को बताया कि महकमा फ़ॉरेस्ट की जानिब से उनके ख़िलाफ़ इक़दाम किए गए हैं, जिसकी वजह से वो सांपों को नहीं पकड़ सकते। जाता है कि हालिया दिनों में स्नेक सेवर अफसर के मकान पर फॉरेस्ट डिपार्टमेंट ने रेड की, जिससे दिलबर्दाश्ता होकर उन्होंने सांपों को रेस्क्यू करना छोड़ दिया। फ्रेंड्स फॉर वाइल्ड लाइफ रेस्क्यू सोसाइटी, इस सोसाइटी के तकरीबन 48 मेंबरान हैं। इस फॉरेस्ट डिपार्टमेंट के इक़दाम की वजह से इन लोगों ने अपने काम से हाथ पीछे खींच लिए हैं, जिसकी वजह से आवाम में काफ़ी परेशानी देखी जा रही है। रात के वक्त या दिन के वक्त अगर किसी के मकान या आसपास अगर सांप देखा जाए तो क्या करें क्या ना करें किसी की समझ में नहीं आ रहा है। इस सिलसिले में महकमा फ़ॉरेस्ट के अहदेदारान को फ़ोन किया गया तो वो कह रहे हैं कि अभी कोई अवेलेबल नहीं है, यानी कोई मिल नहीं रहा है। जब कोई अवेलेबल होंगे तो हम रवाना करेंगे, लेकिन उनके आने तक सांप कहां से वहां पर रहेगा। एक घबराहट का माहौल भी देखा जा रहा है। इस सिलसिले में महकमा जंगलात यानी फॉरेस्ट डिपार्टमेंट को चाहिए कि वो बेहतर इक़दाम करते हुए आवाम की परेशानी को दूर करे। देखिए तफसीली रिपोर्ट हमारे नुमाइंदा मोहम्मद असलम की ज़ुबानी। नाज़रीन, मैं इस वक्त आरआर कॉलोनी में हूँ। तकरीबन 11 बजे के करीब एक कॉल आया था मेरे को कि यहाँ पर सांप आया हुआ है। फॉरेस्ट डिपार्टमेंट को फ़ोन किया तो यहाँ पर अब तक कोई आए नहीं। जैसा कि आपको मालूम है, शहर रैचूर में अफसर भाई का नाम मारूफ और मशहूर है सांप पकड़ने में। उनके ऊपर कोई केस हुआ है। अफसर भाई भी अब तक आए नहीं यहाँ पर, ना फॉरेस्ट डिपार्टमेंट वाले आए हैं। आइए यहाँ के साकिन से पूछते हैं कि आखिर ये मसला क्या हुआ। ये कितने बजे आप सांप देखे? ये सांप 9:45 बजे देखा हम लोग। 11 बजे तभी कुछ भी नहीं है कोई भी। और उसका नाम क्या बोल रहे हैं, फॉरेस्ट ऑफिसर का नाम आते हैं, इन्हें आते हैं उन्हें आते बोल रहे हैं। वो सांप तो अब घर में घुसे, कौन आकर रेस्पॉन्सिबल करते? हमारा गली में देखो यहाँ लाइटा बराबर नहीं, और गली में झाड़ा बहुत है, रोड अच्छा नहीं, कौन हमें रेस्पॉन्सिबल करना हमारे को? आज हम रहते, कल के दिन कहाँ तक गए बोलते औरतें रहते हैं, औरतें कौन ये करना क्या? हाँ, बच्चे छोटे छोटे बच्चे रहते हैं, कौन कतरे थे, कौन हॉस्पिटल कौन लेके जाने वाला रहना, ये सब कौन ये करना हमारे को? और ये कौन की राज से करते हैं फॉरेस्ट ऑफिसर? उन्हें क्या, उन्हें उठा फोन करे तो उसको फोन दो इसको फोन दे रहा है। उन्हें क्या बड़ा ये पेमेंट लोग थन का खाने को, तो मैं भी गवर्नमेंट सर्वेंट KPS एम्प्लॉय, मेरा सर का उन्हें भी एक रेस्पॉन्सिबल रहना ना, उसको क्या भी रेस्पॉन्सिबल नहीं दे रहा उन्हें। अब कल के दिन उसके ऊपर मैं केस करने को भी तैयार है। मैं सुबह में आकर मैं केस करता हूँ उसको, फॉरेस्ट डिपार्टमेंट ऑफिस जाकर उसको नाम पे मैं केस करने के तैयार है। नाज़रीन, ये लोग इतने परेशान है। इस वक्त रात का वक्त है, यहाँ पर अभी तक सांप पकड़ा नहीं गया है। ಸುಮಾರು 10 ಗಂಟೆಗೆ ಹಂಗೆ ನೋಡಿದ್ದೀವಿ ಸರ್. ಆದರೂ ಕೂಡ ಒಬ್ಬರು ಫಾರೆಸ್ಟ್ ಆಫೀಸರ್ ನಂಬರ್ಸ್ ಕೊಟ್ಟರು, ಅವ್ರಿಗೆ ಕಾಲ್ ಮಾಡಿದ್ರೆ ಅವ್ರು ಕಾಲ್ ಲಿಫ್ಟ್ ಮಾಡಲಿಲ್ಲ. ಎಲ್ಲರೂ ಟ್ರೈ ಮಾಡಿದರು, ಪಕ್ಕದ ಮನೆಯವರು ಟ್ರೈ ಮಾಡಿದರು, ಎಲ್ಲರೂ ಟ್ರೈ ಮಾಡಿದರು. ಒಂದು ಸಲ ರಿಸೀವ್ ಮಾಡಿದ್ರು, ಅವ್ರು ಮತ್ತೆ ರಿಸೀವ್ ಮಾಡಲಿಲ್ಲ ಅವರು. ಆಲ್ಮೋಸ್ಟ್ ಆಲ್ ಇಲ್ಲೆಲ್ಲ ಸಣ್ಣ ಹುಡುಗರು ತಿರುಗಾಡ್ತಿರ್ತಾರೆ. ನಾವು ವಾಕಿಂಗ್ ಮಾಡುವಾಗೇ ನೋಡಿದ್ದು ಅದನ್ನು. ಆ್ಯಕ್ಚುಲಿ ಸಣ್ಣ ಹುಡುಗಿ ಕರ್ಕೊಂಡು ವಾಕಿಂಗ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ, ನೋಡಿದ್ದೀವಿ ಸರ್ ಅದನ್ನು. ಬಟ್ ಫೋನ್ ಮಾಡಿದರೆ ಯಾರೂ ರಿಸೀವ್ ಮಾಡಲಿಲ್ಲ. ಈ ಥರ ಆದರೆ ಹೇಗೆ? ಗೌರ್ಮೆಂಟ್ ಸರ್ವೆಂಟ್ ನೌಕರಾಗಿ 24/7 ವರ್ಕ್ ಮಾಡಬೇಕು ಅವರು, ಫಾರೆಸ್ಟ್ ಆಫೀಸರ್ ಆಗಿ. ಬಟ್ ವರ್ಕ್ ಮಾಡ್ತಾ ಇಲ್ಲ ಅವರು. ಸಣ್ಣ ಹುಡುಗರು ಇರ್ತಾರೆ, ಯಾರಿಗಾದ್ರೂ ಬೈಟ್ ಆಯಿತು ಏನಾಯ್ತಂದರೆ ಯಾರು ರಿಸ್ಕ್ ಅಂತಾರೆ. ಸೊ ಫಾರೆಸ್ಟ್ ಆಫೀಸರ್ಗೆ ನಾನು ಕಾಲ್ ಮಾಡಿದ್ರೆ ಪಿಕ್ ಮಾಡಿ, ನೋಡ್ರಿ ಇಷ್ಟು ರಾತ್ರಿ ಆಗಿದೆ, ಯಾರು ಬರ್ತಾರೆ ರೆಸ್ಪಾಂಡ್ ಮಾಡ್ತಾರೆ. ಸೊ ಎನಿಹೌ ನಾನು ಟ್ರೈ ಮಾಡಿ ನೋಡ್ತೀನಿ. ಇಫ್ ಯಾರಾದರೂ ನಾನು ರೆಸ್ಪಾಂಡ್ ಮಾಡಿದ್ರೆ ನಿಮ್ಮ ನಂಬರ್ ಕೊಡ್ತೀನಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಿದ್ರು. ಅಷ್ಟೇ ಆಗಲಿ ಸರ್, ನಾವು ಕನ್ಫರ್ಮೇಷನ್ ಹೇಳ್ರಿ, ನೀವು ರೆಸ್ಪಾಂಡ್ ಮಾಡ್ತಾರೆ ಅಂತ. ಸಪೋಸ್ ಮಾಡಲಿಲ್ಲ ಅಂದ್ರೆ ಏನು ಸ್ಥಿತಿ ಅಂತ ಕೇಳಿದರೆ, ಇಲ್ಲ ನಾನು ಟ್ರೈ ಮಾಡಿ ನೋಡ್ತೀನಿ ಅಂತಂದ್ರೆ ನಾ ಅಂದ ಆಲ್ಟರ್ನೇಟಿವ್ ಬೇರೆ ನಾವು ಒಂದು ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡ್ಕೊಂತೀವಿ ರೀ. ಹಂಗಂತೇಳಿ ನಿಮ್ಮ ಮೇಲೆ ಆಸೆ ಇಟ್ಕೊಂಡು ಕುಂದ್ರಕ್ಕಾಗಲ್ಲ ಅಂತೇಳಿ ನಾವು ಈ ಸಮಸ್ಯೆನವ್ರು ತಂದರೆ ಅವ್ರು, ಬಟ್ ಅದನ್ನು ಸರಿಯಾಗಿ ಸರಿಯಾದ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಸ್ಪಂದಿಸಲಿಲ್ಲ. जो है ना 9:30 9:45 बजे से सांप बैठा था। अभी तक कोई एक ऑफिसर रेस्पॉन्स देने के लिए रेस्पॉन्स नहीं है। कॉल करे तो कॉल उठा रहा नहीं है। आप इधर का पूरा इलाका देखो, लाइट नहीं, कुछ भी नहीं है। अभी घरों में गया, बच्चों को काटा, तो इसका रेस्पॉन्स कौन लेते हैं? फॉरेस्ट ऑफिसर लेता है या कौन लेता है इसका रेस्पॉन्स? कोई तो भी है ना, एक जना। कोई रेस्पॉन्स नहीं। इतने बड़े बड़े सांप है यहाँ पे जिसकी कोई ये नहीं है। एक जना रेस्पॉन्स नहीं है, रिंग करे तो कोई उठा रहा नहीं। तो इसका क्या है? इसका इमीडिएटली इसके ऊपर एक्शन लेना चाहिए। ऑफिसर कौन है इसका, क्या नहीं, इसका जल्द से जल्द एक्शन करना है। और कल सुबह जो है इसके बारे में कंप्लेंट भी देंगे हम लोग। अभी रात होगी बोल के भी है, कल सुबह जो है इसका कंप्लेंट भी देंगे हम लोग। नाज़रीन, इस वक्त लोग इतने परेशान हैं, अभी रात में ये किस तरह सोएंगे पता नहीं। अगर फ़ौरन अफसर भाई अगर आते तो बहुत बेहतर था। एवन टीवी रैचूर के लिए मैं मोहम्मद असलम। ಸರ್, ಪ್ರತಿ ಸಲ ಹಾವು ಬಂದರೆ ಸುತ್ತಮುತ್ತ ಏರಿಯಾದಲ್ಲಿ ಎಲ್ಲೇ ಬಂದರೂ ಅಫ್ಸರ್ ಬೈಗೆ ಕಾಲ್ ಮಾಡ್ತಿದ್ವಿ. ಸೊ ಅವ್ರು ಬಂದು ವಿತಿನ್ 5 ಮಿನಿಟ್ಸ್ ಒಳಗಡೆ ಎಲ್ಲೇ ಬಂದರೂ ಬಂದು ಹಿಡ್ಕೊಂಡು ಹೋಗ್ತಿದ್ರು.
ಈಗಲೂ ನಾವು ಬಂದಾಗ ಹಾವು ಕಾಣಿದ ತಕ್ಷಣ ನಾವು ಫೋನ್ ಮಾಡಿದ್ವಿ. ತಕ್ಷಣ ಅವ್ರು ಒಂದೇ ಮಾತು ಹೇಳಿದ್ರು, ಇಲ್ಲರಿ ನಮ್ಮ ಮೇಲೆ ಕೇಸ್ ಮಾಡಿದ್ದಾರೆ ಪೊಲೀಸ್ನವರು, ಹಂಗಾಗಿ ಆ ಕಾರಣಕ್ಕೆ ನಾವು ಬರೋಕ್ಕಾಗೋದಿಲ್ಲ, ಏನಿದ್ರು ಫಾರೆಸ್ಟ್ ಆಫೀಸರ್ಗೆ ನೀವು ಅವ್ರಿಗೆ ನೀವು ಕನ್ಸಲ್ಟ್ ಮಾಡಿ ಅಂತ ಹೇಳಿದ್ದಕ್ಕೆ ನಾವು ಅವ್ರು ಫೋನ್ ಮಾಡಿದ್ವಿ. ಬಟ್ ಅವ್ರು ಏನು ಹೇಳ್ತಿದೆ ಅಂದರೆ, ಇಷ್ಟು ನೈಟ್ ಆಗಿದೆಯಪ್ಪ, ಯಾರು ರೆಸ್ಪಾಂಡ್ ಮಾಡ್ತಾರೆ, ಏನಿಯಾವ ನಾನು ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡ್ತೀನಿ ಯಾರಾದರೂ ಹೇಳಿ ನೋಡೋದಕ್ಕೆ, ನೋಡಮ್ಮ ಅದೇ ಒಂದೇ ಜಾಗದಲ್ಲಿ ಇರಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳಿ ನಾವು ಹೇಳಿದಿಲ್ಲ ಸರ್. ಸುತ್ತಮುತ್ತ ಓಪನ್ ಸ್ಪೇಸ್ ಇದ್ದರೆ ಎಲ್ಲಾದ್ರೂ ಹೊಟ್ಟೋಗುತ್ತೆ ಅದು, ಮತ್ತೆಲ್ಲ ಮನೆಗಳವ, ಸಣ್ಣ ಪುಟ್ಟ ಮಕ್ಳು ಇರ್ತಾರೆ, ಸೊ ರಿಸ್ಕ್ ಸರ್. ಹಂಗಾಗಿ ನಾವು ಅಫ್ಸರ್ ಬೈಗೆ ಫೋನ್ ಮಾಡಿದ್ರೆ ಅವ್ರು ಬರಲ್ಲ ಅಂತಂದರು. ಆ ಕಾರಣಕ್ಕೆ ನಿಮ್ಗೆ ನಾನು ಕಾಲ್ ಮಾಡಿದೆ. ಸೊ ಇದಕ್ಕೆ ಮುಂಚೆ ಇನ್ನೊಬ್ರು ಕಾಲ್ ಮಾಡಿದರೆ ಅವ್ರು ನಿಮ್ಮ ನಂಬರ್ ಕೊಟ್ಟರು. ನೀವು ನೋಡಿದ್ರೆ ಇಷ್ಟು ನೈಟ್ ಆಗಿದೆ, ನೋಡಮ್ಮ ಯಾರಾದರೂ ರೆಸ್ಪಾಂಡ್ ಆದರೂ ಸಿಕ್ಕರೆ ನಿಮಗೆ ನಾನು ನಿಮ್ಮ ನಂಬರ್ ಶೇರ್ ಮಾಡ್ತೀನಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಸರ್. ಈ ರೀತಿ ಇರ್ರೆಸ್ಪಾನ್ಸಿಬಲ್ ಆಗಿ ಅವರು ये परसों ज्योति कॉलोनी में कॉल हुआ था, अफसर भाई जाको अटेंड करे थे, सांप काट लिया था एक लेडीज़ को, हमारे घर के बाजू वाले को। जब आगो न अफसर भाई ठीक करे थे रिम्स में आके। अभी जो है ये जो झगड़ा चल रहा है ना, इसके बारे में ना अभी अटेंड है हमारे मठमारी में, एक जने को लेडीज़ को सांप काटा था, उन्होंने रिम्स में एडमिट है। अभी कोई भी केयर नहीं कर रहा उसको से सांप काटा है बोलेगा नहीं मालूम हो रहा। अभी कल का दिन कोई भी इंतकाल हुआ तो किसकी जिम्मेदारी है? अभी तो कोई सांप पकड़ने वाले भी नहीं आ रहे, फ़ोन कॉल करे तो कोई भी अटेंड नहीं कर रहे। अभी कल का दिन कुछ भी हुआ तो कौन फॉरेस्ट वाले डिपार्टमेंट लेते क्या? अफसर भाई को कॉल करके अफसर भाई कॉल करे तो उनको पूछे तो हमारी जिम्मेदारी नहीं बोल रहे। अभी कल का दिन कुछ भी हुआ तो किसको पूछना हम लोग? किसकी जिम्मेदारी है? कल का दिन कुछ भी हुआ, अफसर भाई के ऊपर क्या केस हुआ है वो तो हमारे को नहीं मालूम। कॉल तो अटेंड नहीं कर रहे उन्होंने। कल का दिन फ़ोन लगा के आज ही फ़ोन लगा के हम पूछे तो उन्होंने हमारे को नहीं मालूम भैया, फॉरेस्ट वाले को फ़ोन करो बोल के बोल रहे वो लोग। अब उनको फ़ोन लगाए तो उन्होंने फ़ोन तो कोई भी नहीं उठा रहे। हम लोग किसके पूछना? अभी कॉल सांप है इधर, कॉल करे तो कोई भी रिटर्न कॉल नहीं आ रहा किसी का भी। अभी रात हो गई, हम लोगों को नहीं होता आने के लिए, एक के ऊपर एक डाल ले रहे। अफसर भाई को कॉल करे तो उन्होंने भी वही बोल रहे कि फॉरेस्ट वालों को फ़ोन करो। ಸರ್ ಫಾರೆಸ್ಟ್ ಆಫೀಸರ್ ಸರ್? ಹೌದ್ರಿ ಸರ್ ಏನಿಲ್ಲ, ನಾವು ಇಲ್ಲಿ ಆಶಾಪುರ ರೋಡ್ ಆದರ್ಶ ಸ್ಕೂಲ್ ಹತ್ರ ಮಾತಾಡ್ತಾ ಇದೀವಿ. ಒಂದು ಹಾವಿತ್ತು ಸರ್, ಆಕ್ಚುಲಿ ಅವ್ರು ಅಫ್ಸರ್ ಕಾಲ್ ಮಾಡಿದ್ವಿ, ಅವ್ರು ಇನ್ನ ಹಿಡಿಯಂಗಿಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರು. ಬೇರೆಯವ್ರ ಒಂದು ನಂಬರ್ ಕೊಟ್ರು ಸರ್, ಹಿಂಗೆ ಹೆಲ್ಪ್ ಲೈನ್ ಕೇಳಿದ್ರೆ ಯಾರಾದ್ರೂ ಕಳ್ಸಿಕೊಡೋದಕ್ಕಾಗತ್ತ ಸರ್? ಈಗ ಟೈಮ್ ಭಾಳ ಆಗಿದೆ ಸರ್, ಮತ್ತೆ ಸುತ್ತಮುತ್ತ ಎಲ್ಲ ಮನೆ ಅವ ಸರ್, ದೊಡ್ಡದ ಆವಾದ ಅದು, ಹಂಗೇನಕ್ಕೆ ಅದ ಅಲ್ಲಿ ರಾತ್ರಿ ಎಲ್ಲ ಅಲ್ಲಿ ಮಲಗೋಂಗಿಲ್ಲ, ಯಾಕಂದ್ರೆ ಮತ್ತೆ ಯಾರಿಗಾದ್ರೂ ಭಯ ಅಲ್ಲ, ಸಣ್ಣ ಮಕ್ಳು ಇರ್ತಾರ, ಚಿಕ್ಕ ಮಕ್ಕಳು. ಈಗ ಎಲ್ಲಿದೆ ಅದು? ಅಲ್ಲಿ ಆದರ್ಶ ಸ್ಕೂಲ್ ಹಿಂದ್ಗಡೆ ಇದೆ ಸರ್, ಆಶಾಪುರ ರೋಡ್. ಸ್ಕೂಲ್ ಹಿಂದ್ಗಡೆನಾ? ಹಾ, ಸ್ಕೂಲ್ ಹಿಂದ್ಗಡೆ. ಹೌದು. ಅದು ಏನು ಒಂದ್ ಜಾಗದಾಗ ಇರುವಂತ ಪ್ರಾಣಿ ಅಲ್ಲ ಬಿಡ್ರಿ ಅದು. ಬಟ್ ಮನೆ ಅವಲ್ಲ ಸರ್ ಸುತ್ತಮುತ್ತ. ಈಗ ಮನೆ ಪಕ್ಕದಲ್ಲಿ ಏನಾದ್ರು ಓಪನ್ ಫ್ಲಾಟ್ ಒಂದ್ 2-3 ಇದ್ರೆ ಓಕೆ, ಎಲ್ಲಾದ್ರೂ ಹೋಗುತ್ತಾನ ಅದಕ್ಕ. ಸುತ್ತಮುತ್ತ ಮನೆ ಎಲ್ಲ ಮನೆಗಳವ ಸರ್. ಅದರಿಂದನೇ ಕಾಡಿದೆಲ್ಲ ಸರ್, ಹಿಂದ್ಗಡೆ ಅಂದ್ರೆ ಪೂರಾ ಹಿಂದ್ಗಡೆ ಹೋಗುತ್ತೆ ಸರ್. ನಮ್ಗೆ ನಾವಿರೋ ಲೋಕಲ್ ಅಲ್ಲಿ ಸರ್ ಇರೋ ಜಾಗದಲ್ಲಿ ಸುತ್ತಮುತ್ತ ಮನೆಗಳವೆಲ್ಲ. ಅದಕ್ಕೆ ಸರ್ ಈಗ ನೋಡಿ ಸರ್, ಇನ್ನೊಬ್ರು ಫೋನ್ ಮಾಡ್ತೀನಿ. ಅಲ್ಲ, ಇನ್ನೊಬ್ರು ರಿಸೀವ್ ಮಾಡಿದ್ರೆ ನಿಮ್ ನಂಬರ್ ಕೊಟ್ಟಿರ್ತೀನಿ. ಓ ಸರ್, ಹಂಗ ಅಲ್ಲ, ಒಂದು ಇದು ಕೊಡಿ ಸರ್, ಪರವಾಗಿಲ್ಲ, ಅಂದ್ರೆ ಕನ್ಫರ್ಮೇಶನ್ ಕೊಡಿ, ಸೊ ದಟ್ ನಾವು ಅಟ್ಲೀಸ್ಟ್ ಇಲ್ಲ ಬೇರೆ ಆಲ್ಟರ್ನೇಟಿವ್ ಆದ್ರೆ ಬೇರೆಯವ್ರಿಗಾದ್ರೂ ಕಾಲ್ ಮಾಡಿ ನೋಡ್ತೀವಿ ನಾವು. ಅದಕ್ಕೆ ಈಗ ನೀವು ಪರಿಚಯ ಯಾರಾದ್ರೂ ಇದ್ರೆ ನೀವು ಟ್ರೈ ಮಾಡಿ, ನಾನು ಟ್ರೈ ಮಾಡ್ತೀನಿ ಈಗ. ಸರಿ ಸರಿ ಸರಿ. ಯಾಕಂದ್ರೆ ಟೈಮ್ 11 ಆಯ್ತಲ್ಲ. ಇನ್ ಟೈಮ್ ಫೋನ್ ಮಾಡಿದ ತಕ್ಷಣ ಬಂದು ಹಿಡ್ಕೊಂಡ್ ಹೋಗ್ತಿದ್ದ. ಇಲ್ರಿ ನಮ್ಗೆ ಇಲ್ಲ, ಈಗ ಅವ್ರು ಮಾಡೋ ತಪ್ಪು ಯಾರಿಗೂ ಹೇಳೋದಿಲ್ಲ ರೀ. ಏನಾಗ್ಬಿಟ್ಟಿದೆ, ಅವನ್ನೆಲ್ಲ ಸ್ಟಾಕ್ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಇಟ್ಕೊಂಡ್ಬಿಟ್ಟಿದ್ದ. ಬೆಂಗಳೂರಿಗೂ ಕಂಪ್ಲೇಂಟ್ ಆಗಿ ಇದಾಗಿದೆ. ಈಗ ನಿಮ್ ಹತ್ರ ಹಿಡ್ಕೊಂತಾನಲ್ಲ, ಹಿಡ್ಕೊಂಡ್ ಸೀದಾ ಹೋಗಿ ಬಿಟ್ಬಿಟ್ರೆ ಮುಗಿದೋಗ್ಬಿಡ್ತದ್ರಿ. ಹಿಡ್ಕೊಳಂಗ ಅದನ್ನ ಏನೇನೋ ಕತೆ ಹೇಳಿ ಇದ್ ಮಾಡ್ಬಿಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಹಾಗಾಗಿ ಅವನ ಮೇಲೆ ಕೇಸ್ ಆಗಿದಲ್ಲ. ಹೌದು, ಕೇಸ್ ಆಗಿದೆ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರು ಅವರು. ಸ್ವಲ್ಪ ನೋಡಿ ಸರ್, ಏನಿದ್ರೆ ನಂಬರ್ ಕೊಡಿ. ನಾನು ಬೇರೆ ಯಾರಾದ್ರೂ ಬರೋದಕ್ಕೆ ಟ್ರೈ ಮಾಡಿ, ನಾನು ಟ್ರೈ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. ಸರಿ ಸರಿ ಸರಿ. ಹಂಗೇನಾದ್ರು ಯಾರಾದ್ರೂ ಇದ್ ಮಾಡಿದ್ರೆ ನಾನ್ ನಿಮ್ ನಂಬರ್ನ ಅವ್ರಿಗೆ ಕೊಟ್ಟಿರ್ತೀನಿ. ಯಾರಿಗೆ? ಸರಿ ಸರಿ ಸರಿ. ಅವ್ರಿಗೆ ಸ್ವಲ್ಪ ಅಸಿಸ್ಟ್ ಮಾಡ್ರಿ, ಅವ್ರು ಇದ್ ಮಾಡ್ಕೊಡ್ತಾರೆ. ಓಕೆ ಓಕೆ. ನೀವು ಟ್ರೈ ಮಾಡಿ, ನಾನು ಟ್ರೈ ಮಾಡ್ತೀನಿ. ಸರಿ ಸರ್. ಓಕೆ ಓಕೆ. एम्पायर और हमराज की क्या खास बात है मासूम भाई? यहाँ की सिलाई और कपड़ा ब्रांडेड ब्रांडेड ब्रांडेड।